हॅलो फ्रेंड्स, मग काय मजेत आहात ना सगळे। आज आपण पनीर लबाबदार भाजी बनवणार आहोत। रेस्टॉरंटमध्ये असते ना त्या पद्धतीने 3 चमचे तेल घातलंय। लवंग आहे, मिरी आहे, काळी मिरी आहे, इलायची आहे आणि तेजपत्ता आहे, 2 चांगले भाजून घ्यायचे आहेत। आता 2 कांदे आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत, ते पण भाजून घ्यायचे आहेत। ग्रेव्हीतच घालणार आहे आपण, मोठे चिरले तरी पण चालतील। आता चांगलं भाजून घेतलेलं आहे सोनेरी रंगावर। आता 1 टमाटा आहे, तो पण घालून घ्यायचा आणि आपण टमाटे घातल्यावर काय घालतो ते माहीतच आहे ना, मीठ घालायचं म्हणजे टमाटे लवकर सॉफ्ट होतात। आता टमाटे घालून चांगले भाजून घ्यायचे। 3 बॅडगी मिरची आहेत 3, ते पण घालायचे, त्यामुळे कलर ग्रेव्हीला खूपच छान येतो। सगळं घालून चांगलं तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता हे सॉफ्ट होण्यासाठी गरम पाणी घालायचं आहे जरा आपण, म्हणजे हे सगळे सॉफ्ट होतात लवकर। अर्धा वाटी मी गरम पाणी घालून घेतलेले आहे। आता सगळं चांगलं शिजू द्यायचं आहे। आता यात आपण 2 ते 3 चमचे मगज बी घालायचे आहेत, त्यामुळे ग्रेव्ही खूप घट्ट तयार होते। रेस्टॉरंटमध्ये सुद्धा याच पद्धतीने करतात। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता सगळं भाजून झालेलं आहे। आता तेजपत्ता काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून सगळं फिरवून घ्यायचं आहे। फिरवून घेतल्यावर सगळं इथं गाळणी ठेवून मी इथं गाळून घेतलेलं आहे, त्यामुळे ग्रेव्ही एकसारखी आणि एकजीव होते। आता याला फोडणी घालूया। 3 चमचे तेल घातलं आहे, त्यात 2 चमचे तूप घालायचं आहे। बटर घातलं तरी पण चालेल। लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे ती घालून घ्यायची पहिल्यांदा आणि चांगली भाजून घ्यायची आहे, यामुळे टेस्ट खूप छान येते। आता तिखट घालायचं आपल्याला, बॅडगी मिरचीचं लाल तिखट आहे 2 ते 3 चमचे घालून घेतलं आहे, यामुळे कलर खूप छान येतो। ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता तिखट जळायला नको म्हणून आपण टमाट्याचे मिक्सरमध्ये फिरवून पेस्ट केलेली आहे ती पण घालून घ्यायची आहे। 2 टमाट्याची पेस्ट आहे, ते पण चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता ढबू मिरची आहे 1, ती पण घालून मिक्स करून घ्यायची आहे चांगली। बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे। हे पण चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे। आता आपण मगाशी मिक्सरमधून पेस्ट केलेली ना ती पण घालून घ्यायची आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आपण सगळं गाळून घेतल्यामुळे किती स्मूथ पेस्ट इथं तयार झालेली आहे, रेस्टॉरंटसारखी ना दिसत आहे। चांगलं सगळं उकळलेलं आहे। आता यात मिक्सरमधून पाणी घालून घेतलं आहे, ते पण घालून घ्यायचं आहे थोडं। टेक्स्चर तुम्ही बघू शकता, कलर पण बघू शकता किती छान आलेला आहे। आता यात गरम मसाला आहे 1 चमचा, धने जिऱ्याचा कूट आहे 1 चमचा, कसुरी मेथी घालायची आहे क्रश करून हातानेच। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर याला पण उकळी येऊ द्यायची आहे। दिसत आहे ना मस्त भाजी, एकदम चवीला तर खूपच भारी लागणार। आता मीठ आपण कांदा टमाटे भाजताना पण घातलेलं, बघून मीठ घालायचं आहे। चांगली उकळी येऊ द्यायची याला। पनीर तसंच घालायचं नाही, आपण तिखट मीठ लावून थोडं कोट करून घेतलं आहे, ते करून मग घालून घ्यायचं आहे, त्यामुळे पनीरला पण टेस्ट खूप छान येते। आता आपली भाजी रेस्टॉरंटसारखी दिसत आहे ना, 3 प्रकारे करतात, ही 3 ग्रेव्ही करतात, पण आपण एकाच ग्रेव्हीमध्ये मस्त अशी भाजी तयार केलेली आहे। तर कोण कोण ट्राय करून बघणार पनीर लबाबदार भाजी। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा।